हॅलो एव्हरीवन, आजचा हा व्हिडिओ स्पेशल म्हणजे मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स 5th सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बनवत आहे मी। तर मेडिकल इलेक्ट्रॉनिक 5th सेमिस्टरला आपल्याला टोटल किती सब्जेक्ट्स आहेत, कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत, किती किती मार्क्ससाठी ते सब्जेक्ट आहेत, राईट, आणि त्या सब्जेक्टचा मीनिंग काय, म्हणजे त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे आपण एकदम शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, राईट। तर टोटल आपल्याला 5 ते 6 सब्जेक्टबद्दल पाहायचं आहे, तर व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो। ओके, तर जास्त वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली पाहूयात आता की आपल्याला कोणते कोणते सब्जेक्ट्स इथे दिलेले आहेत। ओके, तर इथं पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता की आपल्याला इथं दिलेलं आहे ती आहे तुमची 5th सेमिस्टरची स्कीम, राईट। याची जी पीडीएफ वगैरे आपण डाउनलोड करतो त्या पीडीएफ मध्ये बरेच प्रॉब्लेम्स आहेत, काही सब्जेक्टचा पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये दिलेला नाहीये, राईट, बट या व्हिडिओ मधून मी तुम्हाला ते पूर्ण सिलेबस देईल। पहा, तर हे मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स साठीच आहे, 6 म्हणजे 5व्या सेमिस्टरचा आहे सिलेबस, आणि ड्युरेशन ऑफ प्रोग्राम 6 सेमिस्टर म्हणजे पूर्ण डिप्लोमा 6 सेमिस्टरचा आहे असं ते सांगत आहेत। ओके, तर त्याच्यामध्ये पहिला जो आपला सब्जेक्ट आहे तो पहिला सब्जेक्ट आहे आपला रिहॅबिलिटेशन इंजिनिअरिंग। या रिहॅबिलिटेशन इंजिनिअरिंगला REN असा शॉर्ट फॉर्म आहे, राईट। चांगली गोष्ट म्हणजे काय की या सब्जेक्टला कोणतंही आपल्याला प्रॅक्टिकल मॅन्युअल वगैरे काहीही नाहीये, हा फक्त तुमचा 100 मार्काचा सब्जेक्ट आहे, राईट। तर याला तुमचं 100 मार्काचा पेपर, त्यापैकी 40 मार्क्स तुम्हाला पास होण्यासाठी लागतील, 70 मार्काचा तुमचा मेन थेअरी पेपर, त्यापैकी 28 घ्यावं लागतात, आणि हे जे 30 मार्क आहेत हे तुमची युनिट टेस्ट आणि मायक्रो प्रोजेक्टचे मार्क्स असतात, हे तर सर्वांना आपल्याला माहितच आहे, राईट। रिहॅबिलिटेशन इंजिनिअरिंग काय असतं काय नाही आपण त्याच्या सेपरेट पीडीएफ मध्ये पाहूयात। सेकंड युनिट, सेकंड जो तुमचा सब्जेक्ट आहे तो असतो थेरप्युटिक इक्विपमेंट्स, याला शॉर्ट फॉर्म आहे TEQ। TEQ म्हणजे थेरप्युटिक इक्विपमेंट्स, राईट। याचं पण सिमिलर आहे, 100 मार्काचा पेपर, 40 ला पास व्हावं लागतात। या सब्जेक्टला 25 मार्काची एक्सटर्नल एक्झाम होईल प्रॅक्टिकलची, आणि तुमचं 25 मार्काचं काय असणार आहे या सब्जेक्टसाठी, मॅन्युअल किंवा फाईल वगैरे असणार आहे। तर असा टोटल हा 150 मार्क्सचा सब्जेक्ट आहे। त्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे या सेमिस्टरचा मेडिकल इमेजिंग इक्विपमेंट्स, राईट, MIE मेडिकल इमेजिंग इक्विपमेंट्स, राईट। या सब्जेक्टला पण सिमिलर आहे, 100 मार्काचा पेपर, 40 मार्क्सला पास। याला 25 मार्काची प्रॅक्टिकल एक्झाम आहे, बट ती प्रॅक्टिकल एक्झाम ऍट द रेट आहे, म्हणजे इंटरनल एक्झाम होणार। याला पण तुमचं 25 मार्कासाठी मॅन्युअल वगैरे असेल, असं टोटल हा तुमचा 150 मार्क्सचा सब्जेक्ट आहे। त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे इंटेन्सिव्ह केअर इक्विपमेंट्स, याला आपण म्हणतो ICE। ओके, हा पण तुमचा 100 मार्काचा सब्जेक्ट आहे, 40 मार्क्सला पास असेल, 25 मार्काचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे, आणि 25 मार्काची फाईल किंवा मॅन्युअल असेल, आणि हा सुद्धा तुमचा 150 मार्क्सचा सब्जेक्ट असेल। ओके, त्यानंतर नवीन जो सब्जेक्ट आहे जो की थोडंसं मेडिकल फील्ड पासून बाजूला सरकणारा सब्जेक्ट आहे तो म्हणजे आहे EBW, एनर्जी अँड बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट। ठीक आहे, आता याच्यामध्ये अर्धा जो पोर्शन आहे ना एनर्जीवाला, हा एनर्जीवाला पोर्शन इन जनरल आहे, इलेक्ट्रिकल वाल्यांसोबत याचा सिलेबस जो आहे तो तुमचा थोडासा कॉमन सिलेबस आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग। ओके, आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हे फक्त बायोमेडिकलशीच रिलेटेड आहे, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड आहे, राईट। हा पण तुमचा 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे, आणि 40 मार्क्सला पास असेल। याला 25 मार्काचं इंटरनल प्रॅक्टिकल आहे, राईट, आणि त्यानंतर 25 मार्क याचे मॅन्युअलचे किंवा फाईलचे असतील, असा टोटल हा 150 मार्क्सचा सब्जेक्ट आहे। तर हे असे आपल्याला 5 जे आहेत ते तुमचे थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत, ज्याची तुम्हाला थेरी एक्झाम आहे, आणि 6वा जो सब्जेक्ट आहे तो आहे तुमचा एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, राईट, याला EDE म्हणलं जातं, राईट। आता याला हे असं ब्लॅक कलर मध्ये का दाखवलंय, कारण हा कॉमन टू ऑल आहे, ऑलमोस्ट प्रत्येक ब्रांचला हा तुमचा EDE सब्जेक्ट आहे। या सब्जेक्टला काही थेरी एक्झाम वगैरे नाहीये, बट हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, राईट, कारण याला 50 मार्काचं इंटरनल एक्झाम आहे, आणि 50 मार्काची जे आहे तुमचं फाईल वगैरे या सब्जेक्टसाठी आपल्याला बनवावं लागेल। तर असा टोटल हा तुमचा 100 मार्क्सचा सब्जेक्ट आहे, आणि असा टोटल हे तुमचं 800 मार्काचं सेमिस्टर राहणार आहे। ओके, तर हे झालं स्कीम, याला स्कीम म्हणली जाते, टीचिंग स्कीम, सॉरी टीचिंग स्कीम नाही, तुमची सिलेबसची स्कीम आहे, राईट। तर आता याच्यानंतर आपण पाहूयात 1 बाय 1 की आपल्याला प्रत्येक सिलेबस मध्ये काय दिलेलं आहे। तर पहा, आता
हा आपला रिहॅबिलिटेशन इंजिनिअरिंग या सब्जेक्टचा सिलेबस आहे आणि या सब्जेक्टचं जे कोड आहे ते कोड आहे तुमचं 22.5.45. ठीक आहे, हे कोड प्रॉपरली लक्षात ठेवा. 22.5.45 हा या सब्जेक्टचा कोड आहे. आता रिहॅबिलिटेशन म्हणजे काय असतं? रिहॅबिलिटेशनचा मराठीमध्ये अर्थ असतो पुनर्वसन. ठीक आहे, सरळ सरळ. आता पुनर्वसन म्हणजे काय आहे? नॉर्मली होतं काय की एखादा पेशंट आहे किंवा एखादा पर्सन आहे, त्याचा ऍक्सिडेंट वगैरे जर झाला, तर ऍक्सिडेंट त्याचा झाल्यानंतर समजा ऍक्सिडेंट त्याचा थोडा सिरियसच ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्याचा हात किंवा पाय त्याला गमवावा लागला. मोस्टली कन्सिडर करा की त्याचा पाय तुटला. तर आता त्या ठिकाणी तो जो आहे तो फिजिकली आता डिसेबल झालेला आहे. राईट, तो फिजिकली तर डिसेबल झालाय, बट त्यातल्या त्यात काय होतं त्याला की त्याची अगोदरची जी नॉर्मल लाईफ आहे ती त्याला परत मिळणार नाहीये. म्हणजे अगोदर जेव्हा त्याला त्याचे 2 पाय होते, तर 2 पाय असताना तो कोणावरती डिपेंड नव्हता. बट आता त्याला काही गोष्टींसाठी कोणावरती तरी डिपेंडंट राहावं लागतं. तर त्याच्यासाठी तो मेंटली पण स्ट्रेसमध्ये राहतो. एकतर तो फिजिकली पण डिसेबल झालेला आहे आणि आपण त्याला म्हणू शकतो की तो मेंटली पण थोडाफार डिस्टर्ब झालेला असतो. तर रिहॅबिलिटेशन मध्ये आपलं काम काय आहे की आपल्याला या सब्जेक्टमध्ये शिकवलं जाईल की अशा टाईपचे जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सला आपण कोणत्या प्रकारची थेरपी देऊ शकतो. राईट, त्यांची जी डिसॅबिलिटी आहे ती आपण कशी दूर करू शकतो. त्यासाठी वेगवेगळे एड्स वगैरे आपल्याला वापरावं लागतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला पाय नाहीयेत दोन्ही पण, तर तो चालू शकत नाही, तर त्याच्यासाठी व्हीलचेअर, तर त्याला म्हणलं जातं मोबिलिटी एड. मोबिलिटी म्हणजे मुवमेंट, एड म्हणजे साहित्य, साधन. राईट, तर त्या साधनाचा तो उपयोग करतोय आणि उपयोग करून तो त्याची मोबिलिटी करतोय म्हणजे मुवमेंट करतोय. राईट, तर अशा प्रकारचे बरेच आहेत जे आपल्याला या सब्जेक्टमध्ये शिकायचे. तर हे तुमचं रिहॅबिलिटेशनचा मेन अर्थ आहे. याचे डेफिनेशन वगैरे तुम्हाला खूप मिळून जाते, याचा काही प्रॉब्लेम नाही. पण अर्थ नेमकं काय आहे की जो पर्सन फिजिकली डिसेबल झालेला आहे तो मेंटली पण डिसेबल होणारच. कारण साधी सिंपल गोष्ट आहे ना, तो अगोदर कोणत्याही लग्न समारंभामध्ये कुठं कार्यक्रमामध्ये जर गेला असेल तर तो त्याच्या 2 पायावरती गेलेला असतो. बट आता त्याच्या घरचा असो किंवा कोणाचं लग्न समारंभ असो, जर तो तिथे गेला तर 4 लोक जे आहेत ते कंटिन्युअसली त्याच्याकडे बघत असतात. राईट, किंवा त्याला थोडंसं सिंपतीने बोलत असतात कोणत्याही गोष्टीनं. राईट, थांबा थांबा, तुम्ही जाऊ नका, आम्ही जातो, आम्ही तुम्हाला हे आणून देतो वगैरे. तर त्या गोष्टी ज्या आहेत ते बऱ्याच ऍज अ ह्युमन नेचर ते त्यांना बरं वाटत नाही, म्हणून ते सोशल जाणं सुद्धा टाळत असतात. तर अशा केसमध्ये आपल्याला त्यांना मेंटली स्ट्रॉंग करावं लागतं. फिजिकली तर स्ट्रॉंग करायचंच असतं वेगवेगळे थेरपी एक्सरसाइज वगैरे सांगून, पण त्यांना मेंटली पण आपल्याला स्ट्रॉंग करावं लागतं. हे सगळं करणं म्हणजेच असतं रिहॅबिलिटेशन. ओके, तर आता या रिहॅबिलिटेशन सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय बघा. आता या पीडीएफ ची मजा बघा. पीडीएफ पूर्ण कनेक्टेड पीडीएफ आहे आणि डायरेक्ट कोणता युनिट आलाय तुमचा, युनिट 3 इथं दिसतोय. कळतंय? तर याच्या अगोदरचा जो पेज आहे तो या पीडीएफ मध्ये अवेलेबल नाहीये. तो पेज मी तुम्हाला डायरेक्ट इथे दाखवून देतो. पहा आता. राईट, हा आहे तुमचा तो पेज जो मिसिंग दिसत होता आपल्याला. ओके, तर आता या केसमध्ये बघा इथं की पहिल्या 2 युनिट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. पहिला आहे फंडामेंटल ऑफ रिहॅबिलिटेशन. इथं आपल्याला फंडामेंटल कन्सेप्ट म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे रिहॅबिलिटेशन काय असतं, रिहॅबिलिटेशनची कन्सेप्ट काय, त्याचे गोल्स काय, गोल्स म्हणजे का करायचं रिहॅबिलिटेशन, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. त्यानंतर रिहॅबिलिटेशनचे 2 प्रकार असतात, एक असतं सेन्सरी आणि एक असतं मोटर. राईट, एचएपी मध्ये शिकलेलं आहे सेन्सरी नर्व्स काय असतात आणि मोटर नर्व्स काय असतात, त्याला आता यूज मध्ये आणायचं. त्यानंतर रिहॅबिलिटेशनची एक टीम असते. राईट, त्या टीम मध्ये कोण कोण असतं, कोणाचं काय रोल आहे. आणि त्यानंतर डिलिव्हरी ऑफ रिहॅबिलिटेशन केअर. रिहॅबिलिटेशन जर आपण एखाद्या पेशंटला देणार असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी असतात. राईट, त्यानंतर सेकंड युनिट आहे तुमचा गेट अनालिसिस. या गेटची प्रॉपर स्पेलिंग लक्षात ठेवा. ही स्पेलिंग आजपर्यंत तुम्ही कुठेच पाहिली नसेल. हे जे गेट असतं, या गेटचा मिनिंग असतो आपला वॉकिंग पॅटर्न. राईट, जेव्हा आपण चालतो एक पाय आपला जमिनीवर असतो तर दुसरा पाय आपण हवेमध्ये उचलून परत जमिनीवर ठेवतो. राईट, परत समजा उजवा पाय मी हवेमध्ये उचलून जमिनीवर ठेवला आणि डावा पाय जेव्हा मी उचलत असतो, उचलून परत डावा पाय मी पुढे ठेवणार. तर हे जेव्हा पाय आपण ठेवतो, जेव्हा आपण चालतो, तेव्हा आपल्या वेगवेगळ्या मुवमेंट्स होतात. त्या ज्या मुवमेंट्स असतात त्या मुवमेंट एक सायक्लिक मुवमेंट असते, त्याला आपण म्हणत असतो गेट सायकल. ओके, हा पण एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पुढे आपल्याला हे सगळं बघायचं आहे. तर याच्या रिलेटेड काही इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत ते पण आपल्याला पुढे जाऊन या युनिट मध्ये शिकायचे आहे. राईट, तर आता परत आपल्याला ती पीडीएफ ओपन करावी लागेल. पहा आता,
तर आता या पीडीएफ मध्ये पहा, आता थर्ड युनिट पासून आपल्याला इथं शिकायला भेटतं काय काय. थर्ड युनिट मध्ये आपल्याला शिकायचं आहे प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, राईट. तर ऑर्थोटिक्सचा अर्थ होतो सपोर्ट देणे आणि प्रोस्थेटिकचा अर्थ होतो रिप्लेसमेंट करणे. ऑर्थोटिक म्हणजे सपोर्ट देते. सपोर्ट देते म्हणजे काय, एखाद्याचा हात वगैरे पॅरालाइज झालाय किंवा फ्रॅक्चर झालाय, तर फ्रॅक्चर झाला तर त्याच्या असं गळ्यामध्ये पट्टी टाकलेली असते बघा, राईट. हात त्याचा असं खाली जाऊ नये जास्त म्हणून अशी गळ्यामधून एक पट्टी टाकलेली असते, असं धरलेलं असतं. किंवा काही जणांना इथे असं नेकचा त्रास असतो, राईट. मानेचा म्हणणार नाही मी, इथं नेकचा म्हणतो, ठीक आहे. तर नेकचा जो त्रास असतो तर त्यासाठी इथं बाजूला असं पूर्ण ते पट्टी लावलेली असते, राईट. तर ते काय करते, आपल्या नेकला सपोर्ट करत आहे. तर हे सपोर्ट करणारे जे डिव्हाइसेस आहेत ना, यांना म्हणलं जातं ऑर्थोटिक्स, ठीक आहे. आणि प्रोस्थेटिक्स, प्रोस्थेटिक्स म्हणजे काय, रिप्लेसमेंट. सरळ पाय तुटला, आर्टिफिशियल लेग लावून टाका, राईट. आर्टिफिशियल लेग कोणते कोणते असतात इथे दिले बघा, जयपूर फूट दिलाय. आता याला लोअर प्रोस्थेटिक्स म्हणतात, राईट. तर प्रोस्थेटिक काय असतात, ऑर्थोटिक्स काय असतात, ते सगळं आपल्याला शिकायचं आहे इथं. त्यानंतर शिकायचं मोबिलिटी एड्स. मोबिलिटी एड्स मध्ये मी आधीच तुम्हाला सांगितलं की व्हीलचेअर वगैरे वगैरे आपल्याला शिकायचं, किंवा वॉकिंग फ्रेम्स वगैरे. वॉकिंग फ्रेम्स म्हणजे काय, तुम्ही पाहिला असेल बघा, जर एखाद्याची पायाची सर्जरी वगैरे जर झाली असेल तर लहान लेकरांचं जसं वॉकर असतं ना, ज्याच्यामध्ये बाळाला आपण बसवतो, चारही साईडनं गोल असतं आणि ते बाळ मग चालतं, तर त्याला सपोर्ट भेटतो. तर तसं एक रेक्टँग्युलर अशी फ्रेम असते, त्या फ्रेमला तो पर्सन असं पकडणार, असं पकडून तो चालायला शिकत असतो, म्हणजे त्याच्यावर तो जास्त लोड टाकू शकतो. किंवा वॉकिंग स्टिक वगैरे असते, हातात काठी घेऊन चालत असतात. हे सगळे तुमचे मोबिलिटी एड्स झाले, ठीक आहे. त्यानंतर शिकायचे ऍडव्हान्स अप्लिकेशन. ऍडव्हान्स अप्लिकेशन म्हणजे या रिहॅबिलिटेशन फील्डमध्ये काय काय ऍडव्हान्स आपल्याला शिकायला भेटतं, जसं की ऑटोमॅटिक आहेत किंवा बॅटरीवर काम करणारे आहेत, राईट. काही इंटेलिजंट आहेत, अशा प्रकारचे नीज वगैरे आपल्याला इथं शिकायचे आहेत. तर हा एवढा तुमचा रिहॅबिलिटेशन सब्जेक्टचा सिलेबस आहे, ठीक आहे. तर याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट जो सब्जेक्ट शिकायचा आहे तो नेक्स्ट सब्जेक्ट आहे तुमचा थेरप्युटिक इक्विपमेंट्स. तर सगळ्यात अगोदर या सब्जेक्टचा प्रॉब्लेम असा आहे की या सब्जेक्टमध्ये आपल्याला याचा अर्थ समजत नाही. थेरप्युटिकचा अर्थ काय होतो, थेरप्युटिकचा अर्थ असतो थेरपी देणे. थेरपी देणे म्हणजे ट्रीटमेंट देणे. थेरपी म्हणजे काय, ट्रीटमेंट आहे. आता ट्रीटमेंट काय असते ती तुम्हाला साधं सोपं समजून सांगतो मी, लक्ष द्या. समजा आपण असं काहीतरी मुवमेंट करतोय, मुवमेंट करता करता आपलाच हात आपल्या डोळ्याला जोरात लागला, राईट. तर डोळ्यातून कंटिन्युअसली आता पाणी यायला सुरू होतं. मग त्या केसमध्ये आपण काय करणार, आपला रुमाल काढणार, त्या रुमालाला असं आपल्या तोंडातून आपण अशी गरम हवा देतो, कारण बॉडीच्या मध्ये आपल्या 37 डिग्री सेल्सिअस आहे, राईट. तर ती गरम हवा आपण त्या रुमालाला देतो आणि त्या रुमालाने काय करतो, या डोळ्याला आपण शेकतोय, राईट. थोडंसं असं गरमपणा देतो याला, राईट. म्हणजे आपण आपल्या डोळ्याला हीट थेरपी देतो, राईट. तर ही दिस इज नथिंग बट थेरपी. ही काय झाली, तुमची थेरपी झाली, कळतंय. असंच आपण कोल्ड थेरपी, ते आईस पॅक वगैरे असतात बघा, रेफ्रिजरेटर मध्ये ठेवतो आपण, यूज करत असतो. अशी बॅग असते पूर्ण, कुठं बॅक पेन वगैरे जर आपल्याला होत असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला असं इथं ठेवतो, राईट. तर ते सगळं काय झालं, तुमचे थेरपीचे प्रकार आहेत. आता हे तर आपण हाऊस होल्ड थेरपीचे एक्झाम्पल सांगितले मी. या सब्जेक्टमध्ये आपल्याला असे थेरप्युटिकचे खूप सारे मशीन्स वगैरे शिकायचे आहे, राईट. तर आता या सब्जेक्टमध्ये काय काय शिकायचंय बघा आपल्याला, पहा. पहिल्यांदा शिकायचंय फिजिओथेरपी. या फिजिओथेरपीमध्ये शिकायचं आपल्याला IR आणि UV. IR म्हणजे इन्फ्रारेड, UV म्हणजे अल्ट्राव्हायलट. त्यानंतर ते IR आणि UV चे लॅम्प वगैरे शिकायचे आहेत दोन्हीचे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे याच्यात आणखी आपल्याला लेझर्स पण शिकायचे, राईट. त्यानंतर टाइप ऑफ लेझर्स आहेत. त्यानंतर 2 मशीन शिकायचे आहेत, एक तुमची CPM मशीन असते, राईट, आणि एक ट्रॅक्शनची मशीन असते, राईट. इथं दिलेलं आहे बघा, ही एक ट्रॅक्शन आणि एक CPM. हे 2 तुमचे ऑर्थोपेडिकशी रिलेटेड मशीन्स आहेत. CPM चा अर्थ असतो कंटिन्युअस पॅसिव्ह मुवमेंट. हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर थेरपीचे टाईप शिकायचे. नंतर शिकायचे आपल्याला USD म्हणजे अल्ट्रासाउंड थेरपी किंवा अल्ट्रासाउंड डायथर्मी, ठीक आहे. ही डायथर्मी म्हणजे थेरपी झाली, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट मशीन शिकायची आपल्याला इलेक्ट्रोथेरपी अँड कोल्ड थेरपी, ठीक आहे. ते जे सेकंड युनिट आहे ना आपला, इथे एक राहून जाते मशीन. तिथं आणखीन एक मशीन शिकायची आपल्याला SWD म्हणजे शॉर्ट वेव्ह डायथर्मी. एकाच युनिटमध्ये 2 मशीन दिल्यात, एक अल्ट्रासाउंड डायथर्मी आहे आणि दुसरी शॉर्ट वेव्ह डायथर्मी आहे. त्यानंतर थर्ड युनिटमध्ये आपल्याला शिकायची इलेक्ट्रोथेरपी, इलेक्ट्रिक करंट वापरून आपण कसं थेरपी देऊ शकतो. त्यानंतर शिकायचं आपल्याला कोल्ड थेरपी. हे सगळे हीट थेरपी झाले आतापर्यंत. याच्या पुढे आपण कोल्ड थेरपी पाहणार, की जे आजार किंवा जी थेरपी हीटने जर बरी होत नसेल तर त्याला आपण कोल्ड म्हणजे टेम्परेचर डिक्रीज करून कशा प्रकारे त्याला आपण
क्युअर करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर असते इलेक्ट्रो सर्जिकल युनिट, याला ESU म्हणतात. ESU इलेक्ट्रो सर्जिकल युनिट. याला दुसरं नाव असतं अजून इलेक्ट्रो सर्जरी मशीन किंवा सर्जिकल डायथर्मी किंवा इलेक्ट्रो कॉटरी मशीन, असे बरेच नावं आहेत. तर या मशीनचं जे मेन काम असतं ते मेन काम म्हणजे आहे की ऑपरेशन वगैरे करताना जेव्हा पेशंटचे बॉडी पार्ट आपल्याला कट करावं लागतात, तर ते बॉडी पार्ट कट करण्यासाठी, डिस्टेक्ट करण्यासाठी आपण या मशीनचा यूज करत असतो. आणि त्यानंतर आहे सेफ्टी इन्स्ट्रुमेंटेशन. आता सेफ्टी इन्स्ट्रुमेंटेशन का दिलं, कारण हे जे सब्जेक्ट आहे या सब्जेक्टमध्ये आपण ज्या मशीन्स यूज करतोय या सगळ्या मशीन्स एकदम हाय पॉवर हाय फ्रिक्वेन्सीवर काम करतात आणि या मशीन्स आपण पेशंट सोबत यूज करणार आहे. ओके. तर त्यामुळे होणार काय की पेशंटचा जो रिस्क आहे तो रिस्क आपल्याला कमी करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला आपण या इन्स्ट्रुमेंट्सला कसं सेफली वापरू शकतो म्हणून इथं दिलेलं आहे सेफ्टी इन्स्ट्रुमेंटेशन. ओके. तर आता पुढे जर याचं वेटेज आपण पाहिलं तर युनिट 1 युनिट 2 16 मार्क्सचे आहेत आणि सिमिलरली युनिट 4 म्हणजे इलेक्ट्रो सर्जिकल मशीन ही पण 16 मार्क्सची आहे. राईट. बाकीचे युनिटचं वेटेज तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर जो आपला नेक्स्ट सब्जेक्ट राहणार आहे तो नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला मेडिकल इमेजिंग इक्विपमेंट्स. राईट. हा फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, कारण मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सचे जे मोठे मोठे जॉब्स आहेत ते जॉब तुम्हाला इमेजिंग फील्डमध्येच भेटत असतात. इमेजिंग फील्डमध्ये चांगली सॅलरी पण भेटते आणि मशीन्स पण खूप मोठ्या मोठ्या असतात इमेजिंग फील्डच्या, म्हणजे आपले एक्सरे मशीन वगैरे वगैरे. तर आता या युनिटमध्ये या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय शिकायचं बघा, पाहिजे सिलेबस आलाय. तर पहिल्यांदा आपल्याला शिकायचंय एक्सरे मशीन कशी काम करते काय नाही, पूर्ण ए पासून झेड पर्यंत पूर्ण सिलेबस दिलेला आहे एक्सरे मशीनचा. ठीक आहे. त्यानंतर सेकंड युनिट मध्ये आपल्याला शिकायचे रेडिओग्राफी अँड फ्लोरोस्कोपी काय असतात, हे टेक्निक्स आहेत. ठीक आहे. इमेजिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत की रेडिओग्राफी आणि फ्लोरोस्कोपी काय असतात ते. याच्यामध्येच आपल्याला शिकायचं आहे अँजिओग्राफी, नाव तर ऐकलं असेलच तुम्ही. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी वगैरे वगैरे काय असतात काय नाही सगळं आपण ते डिटेलमध्ये शिकूयात पुढे पुढे. त्यानंतर थर्ड युनिट मध्ये शिकायचंय CT अँड MRI. राईट. कधी ना कधी तुम्हाला शिकवताना मी हे सांगितलंच असेल CT अँड MRI काय असते. CT म्हणजे कम्प्युटेड टोमोग्राफी अँड MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. राईट. दोन्ही आपल्याला एकाच युनिटमध्ये शिकायचे. त्यानंतर आपल्याला शिकायचंय अल्ट्रासाउंड इमेजिंग. आता याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. TEQ जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट मध्ये जे आपण अल्ट्रासाउंड नाव पाहिलं ती USD होती, अल्ट्रासाउंड डायथर्मी मशीन होती. ओके. आणि इथं जे आपण शिकणार आहे ही तुमची अल्ट्रासाउंड इमेजिंग वाली मशीन आहे, याला सोनोग्राफी मशीन म्हणतो बघा. राईट. पोट वगैरे जर दुखू लागलं तर आपण डॉक्टरकडे जातो, तर डॉक्टर काय करतो पोटावर असं ते जेल वगैरे लावतो आणि इलेक्ट्रोड कंटिन्युअसली पोटावर फिरून पोटामध्ये काय झाले ते पाहतो. किंवा एखादी प्रेग्नेंट लेडी जर असेल तर तिच्या बाळाची कंडिशन वगैरे बघण्यासाठी जी मशीन असते ती म्हणजे तुमची ही अल्ट्रासाउंड मशीन आहे. ओके. तर ही अल्ट्रासाउंड इमेजिंग US. राईट. आणि ती USD आहे अल्ट्रासाउंड डायथर्मी. या दोघांना मिक्सअप करू नका, दोन्ही वेगवेगळ्या मशीन्स आहेत. आणि त्यानंतर जर आपल्याला पाहायचं असेल तर ते आहे तुमचं न्यूक्लिअर मेडिसिन, जे की हायेस्ट टाईपच्या मशीन्स आहेत आणखी. राईट. तुमचे जे आतापर्यंत युनिट 4 पर्यंत ज्या मशीन्स आहेत ते तुमचे अॅनाटॉमिकल इमेजेस काढतात. अॅनाटॉमी काय असते हे ऑलरेडी तुम्हाला माहितच आहे. अॅनाटॉमिकल इमेजेस भेटतात, अॅनाटॉमिकल डिटेल्स भेटतात. बट न्यूक्लिअर मेडिसिन जी फील्ड आहे या फील्डमध्ये आपल्याला फिजिओलॉजिकल डिटेल्स भेटतात. ओके. राईट. काय असतात मशीन काय नाही ते आपण सगळं डिटेलमध्ये पुढे शिकणारच आहे. आता वेटेज जर पाहायचं गेलं तर इथं तुम्हाला वेटेज दिसू शकतं, किती वेटेज आहे काय नाही ते. ओके. याचा जो नेक्स्ट सब्जेक्ट आहे आता तो सब्जेक्ट आहे आपला इंटेन्सिव्ह केअर इक्विपमेंट्स. राईट. इंटेन्सिव्ह केअर हे नाव आपण हॉस्पिटलमध्ये ऐकलंच असेल. अतिदक्षता विभाग, इंटेन्सिव्ह केअर युनिट, त्याला ICU म्हणतात. राईट. अतिदक्षता विभाग. तर तिथं आपल्याला तर हे त्या ICU मध्ये जे जे इक्विपमेंट वापरले जातात त्यांना म्हणतात इंटेन्सिव्ह केअर इक्विपमेंट्स. आता ICU मध्ये कोणते कोणते इक्विपमेंट्स राहतात ते आपण पाहूयात. पहा इथं 1 बाय 1. राईट. याच्या पण सिलेबसच्या PDF मध्ये थोडासा घोळच आहे, ते आपण पुढे पाहूयात. पहा. तर इथं आपल्याला काय काय शिकायचं आहे. पहिल्यांदा शिकायचं आहे की ICU चे प्रकार काय काय असतात. राईट. NICU म्हणजे न्यूनेंटल इंटेन्सिव्ह केअर युनिट, लहान बाळांसाठीचं. ठीक आहे. ICU कोणासाठी असू शकतं, इंटेन्सिव्ह केअर युनिट, इन जनरल ICU आहे. आणि हे असतं ICCU, इंटेन्सिव्ह कोरोनरी केअर युनिट किंवा इंटेन्सिव्ह कार्डियाक केअर युनिट, म्हणजे हार्ट साठी स्पेशल ICU जो असतो त्याला ICCU म्हणतात. ओके.
आयसीयू म्हणजे इन जनरल हार्ट, ब्रेन, किडनी, पोट काही दुखत असेल तुमचं, काही सिरियस आजार असेल तर आयसीयू मध्ये. आणि एनआयसीयू म्हणजे तुमची लहान बाळांसाठी असतं, जस्ट बॉर्न बेबीज वगैरे, किंवा एक 5-7 वर्ष 8-10 वर्षाच्या खालचे जे लेकरं असतात त्यांच्यासाठी, कारण तिथले इक्विपमेंट जे आहे ते सगळे त्यांच्यासाठी सुटेबल असतात. या एनआयसीयू ला अजून एक नाव असतं पीआयसीयू, पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट. ओके. त्यानंतर आपल्याला या युनिटमध्ये शिकायचं आहे पेसमेकर बद्दल. व्हॉट इज पेसमेकर? ठीक आहे. एसए नोड आपण एचपी मध्ये शिकलेला आहे. तर एसए नोड जो असतो तो जर खराब झाला तर आपण जो डिव्हाइस वापरतो आर्टिफिशियल, ठीक आहे, त्याला म्हणतात पेसमेकर. अँड पेसमेकर इज ऑल्सो कॉल्ड ॲज आर्टिफिशियल एसए नोड. त्यानंतर आहे डिफिब्रिलेटर. डिफिब्रिलेटर म्हणजे काय? तुम्ही खूप साऱ्या बॉलिवूडच्या मूवीज मध्ये वगैरे पाहिला असेल, कोणीतरी मरत राहतात कंटिन्युअसली, त्याला जाऊन असं झटका देतात, इलेक्ट्रिक शॉक असं त्याच्या चेस्ट वरती 2 पॅड वगैरे असे ठेवतात, शॉक देतात पूर्ण. तर ती जी मशीन आहे दॅट मशीन इज कॉल्ड ॲज डिफिब्रिलेटर. काय असते, कशी काम करते, सगळं डिटेलमध्ये पाहू. त्यानंतर व्हेंटिलेटर, नेबुलायझर, सक्शन ॲपरेटस. व्हेंटिलेटर म्हणजे आर्टिफिशियल रेस्पिरेटर असतो. नेबुलायझर तर सगळ्यांनी पाहिलंच असेल, लहान बाळांना सर्दी वगैरे जर झाली तर त्यासाठी नेबुलायझर वापरतात. सक्शन ॲपरेटस जे असतं ती बॉडीमध्ये जर कुठे काय अनवॉन्टेड फ्लूड वगैरे जमा झाला असेल तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण सक्शन ॲपरेटस वापरतो. ठीक आहे. तर आता बघा पुढच्या पेज वरती काय, पुढचा सिलेबस दिलेलाच नाहीये. ठीक आहे. पुढचा त्याचा काय सिलेबस आहे 4थ्या आणि 5व्या युनिटचा ते आपण पाहूयात. ठीक आहे. हे पहिल्या युनिटचा झाला. हा पहा इथे आहे. ठीक आहे. तर जो 4था आणि 5वा युनिट आहे त्या 4थ्या आणि 5व्या युनिटमध्ये काय काय बघायचं आहे आपल्याला. 4थ्या युनिटमध्ये पेशंट मॉनिटरिंग सिस्टम बघायचे. पेशंट मॉनिटरिंग सिस्टम म्हणजे ते आपले बेड साइड मॉनिटर वगैरे जे असतात ते, आणि त्याच्यासोबत असते इन्फ्युजन पंप. इन्फ्युजन पंप म्हणजे ड्रग डिलिव्हरी सिस्टम मध्ये हे यूज केलं जातं. आणि सगळ्यात शेवटी बघायचे लाईफ सपोर्ट इक्विपमेंट्स. लाईफ सपोर्ट इक्विपमेंट्स मध्ये राहणार आपले तुमचे हार्ट लंग बायपास मशीन राहणार, तुमची डायलिसिस मशीन राहणार, किडनी म्हणजे आपल्या ब्लडला प्युरिफाय करणारी, बेबी इन्क्युबेटर राहणार. एखादा प्रीमॅच्युअर बेबी जर असेल तर त्या बेबीला आपण त्या बेबी इन्क्युबेटर मध्ये ठेवतो जिथे त्याला आपण कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे. राईट. आता परत आपण आपल्या 5th सेम सिलेबस कडे येऊयात. पहा तर आता नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे आपला तो आहे आपला EBW. 4 सब्जेक्ट झाले ना. आता हा लास्ट वाला सब्जेक्ट आहे. त्यातला हा जो एनर्जी वाला पोर्शन आहे ना, हा एनर्जी वाला पोर्शन तुम्हाला इलेक्ट्रिकल वाल्यांसोबत सिमिलर मिळून जाईल. बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट जे आहे ते पूर्ण वेगळ्या पद्धतीचा सब्जेक्ट आहे, नवीन असल्यासारखा आहे. ठीक आहे. तर हे सगळे हॉस्पिटल रिलेटेड आहेत. जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं असेल तर तुमचे 5ही जे सब्जेक्ट्स आहेत आता हे 5ही सब्जेक्ट आपल्या ब्रांचशी रिलेटेडच आहेत, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेडच आहेत. कोणताच सब्जेक्ट आपल्याला आता इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड नाहीये आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. तर आता या सब्जेक्ट मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. पहिल्यांदा शिकायचं आहे एनर्जी सोर्सेस. राईट. याच्यापैकी बराच पोर्शन आपण शाळेमध्ये असताना सुद्धा शिकलेला आहे की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस अँड कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. नॉन कन्व्हेन्शनल आणि कन्व्हेन्शनल म्हणजे काय, त्याला आपण ट्रॅडिशनल आणि नॉन ट्रॅडिशनल पण म्हणत असतो. राईट. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे आपण जे वापरत नाही, कन्व्हेन्शनल म्हणजे आपण जे नेहमी वापरत आहे. जे नेहमी वापरत आहे ते कधी ना कधी संपणार आहे आणि जे वापरत नाही ते कधीच संपणारे नाहीयेत. राईट. हे थोडंसं उलट चालू आहे आपल्याकडे आता सध्या. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे पॉवर प्लांट्स पण बघायचे आहेत. थर्मल पॉवर प्लांट असतात, हायड्रो पॉवर प्लांट असतात ते. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आणि इंडियामध्ये एनर्जीचा काय सिनारिओ चालू आहे एवढंच. लिमिटेड सिलेबस आहे. त्यानंतर सेकंड युनिट मध्ये आपल्याला बघायचंय सोलार एनर्जी आणि त्याचे ऍप्लिकेशन्स, कुठं कुठं सोलार एनर्जी वापरली जाते. त्यानंतर सोलार कलेक्टर्स म्हणजे सोलार एनर्जी आपण कशावरती कलेक्ट करतो त्याचे टाइप्स असतात. आणि पीव्ही सेल, फोटोवोल्टिक सेल, सोलार पॅनल मध्ये जे वापरलं जातं ते. त्यानंतर शिकायचं इथं विंड एनर्जी बद्दल, त्यानंतर बायोफ्युल्स बद्दल. ओके. हे 2 चॅप्टर मध्ये आपल्याला एनर्जी बद्दल शिकायचं आहे. ठीक आहे. तिसरा पण युनिट जो आहे तो तुमचा एनर्जी कन्झर्वेशन साठीचा आहे. एनर्जी कन्झर्वेशनचे काही ऍक्ट वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे. त्या ऍक्टचे काय रूल्स वगैरे असतात ते सगळं आपल्याला इथे शिकायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एनर्जी कन्झर्वेशन ऍक्ट 2001 हे एक शिकायचं आहे आणि इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 हे एक शिकायचं आहे. राईट. हे प्रॉपरली नावं लक्षात ठेवा. या प्रत्येक पॉइंट वरती पेपरमध्ये क्वेश्चन येत असतो. त्यानंतर शेवटचे जे 2 युनिट्स आहेत आता ते शेवटचे 2 युनिट्स आपल्याला हॉस्पिटल मॅनेजमेंटशी रिलेटेड आहेत.
राईट. तर हॉस्पिटलची जी वेस्ट असते त्या वेस्टचे काय काय टाइप्स असतात, हॉस्पिटलच्या वेस्ट मॅनेजमेंटसाठी ची गरज काय आहे, नीड काय असते त्याची, ठीक आहे, क्लासिफिकेशन काय आहे त्या वेस्टेजचं, राईट, त्याचा एन्व्हायरमेंटवर काय इफेक्ट होत असतो, इंटरनॅशनली त्याचा काय सिनारिओ आहे ते सगळं, आणि त्यानंतर बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट, की हे जे वेस्ट आहे ती तयार होतच राहणार आहे, बरोबर आहे, ही पूर्ण वेस्ट तयार होतच राहणार आहे. तर याचं वेस्ट मॅनेजमेंट आपण कसं करतो, म्हणजे वेस्टचं कलेक्शन वगैरे कसं करतो, त्याचं सिग्रिगेशन कसं करणार, त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं करणार, राईट, त्याचे डिस्पोजल कसं करणार आपण, राईट, आणि त्याचे बायोमेडिकलचे हँडलिंगचे काही रूल्स आहेत की या वेस्टला आपण हँडल करताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, अशा प्रकारे. आणि हे याचं वेटेज पण इथे दिलेलं आहे बघा, की कोणता युनिट तुमचा किती मार्क्ससाठी दिलेला आहे, राईट. त्यानंतर नेक्स्ट तुमचा जो सब्जेक्ट आहे तो आहे EDE, एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, राईट. हे फक्त प्रॅक्टिकल सब्जेक्ट आहे, याच्याबद्दल दुसरं काही नाही, राईट. तर हे झालं आपलं डिटेल अनालिसिस अबाउट द मेडिकल इलेक्ट्रॉनिक सेम 5 ऑल सब्जेक्ट्स, ठीक आहे. ही जी PDF आहे ती PDF मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करून टाकतो, PDF डाउनलोड करून घ्या. बट PDF मध्ये मिसिंग पोर्शनच आहे, जर तुमच्याकडे जर याची करेक्ट PDF असेल तर ती तुम्ही मला सेंड करा, राईट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच आणखी एज्युकेशनल कंटेंट या चॅनलवरती नेहमी तुम्हाला मिळत राहते. ओके, थँक्यू.